मैदा न वापरता बनवलेल्या ह्या तिळगुळाच्या करंजा ह्या संक्रांतीला नक्की बनवा बरं, कारण थंडीही खूप आहे आणि थंडीच्या दिवसात तीळ खाणं किती चांगलं असतं हे तर आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामुळेच तर आपण संक्रांतीला तिळगुळाचे लाडू वगैरे बनवतो। तेव्हा तुम्ही हे अशा कुरकुरीत करंजा बनवू शकता बरं, कारण यात मैदा वापरलेला नाहीये, त्यामुळे ह्या हेल्दी देखील आहे। तसेच ह्या अजिबात तेलकट होत नाही आणि मैदा न वापरता देखील छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। बनवायलाही खूप सोपे आहे। तर लगेच आपण याची रेसिपी पाहूया। तर आता तिळगुळाच्या करंजा म्हटलं की तीळ तर आलेच, त्यामुळे आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि त्यात 2 कप तीळ टाकून तीळ आपल्याला लो फ्लेमवरती छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। फक्त तीळ आपल्याला जास्त जाळायचे वगैरे नाही बरं, नाहीतर मग सारण कडवट लागतं आणि करंजाची पूर्ण चवच बिघडून जाते। आता तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहे, यातून थोडासा तडतड आवाज येतोय, तुम्हाला आवाज ऐकू येत असेल। आता लगेच गॅस बंद करते मी आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून घेते। आता हे तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचं सारण बनवायचं आहे, त्यामुळे हे थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि आता आपण आवरणासाठीचं पीठ भिजवून घेऊयात। आता करंजीचं आवरण आपण मैद्यापासून न बनवता फक्त रव्यापासून बनवणार आहोत, त्यामुळे इथे आपल्याला 2 कप रवा घ्यायचा आहे। एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे आणि जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा आहे। अगदी 1/4 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि नसेल तर नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर यात 1/4 चमचा मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे, त्यामुळे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 4 ते 5 चमचे आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे। हा 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून आहे। आता हे मोहन रव्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोहन थोडंसं कोमट झालं की मग हे आपल्याला हाताने सर्व रव्याला आणि मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता यात आपल्याला गरम पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतले, थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट झालं की मग हे आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचं आहे। गरम पाणी घातल्याने रवा छान फुलून सॉफ्ट होतो, त्यामुळे पीठही छान सॉफ्ट होतं। तसेच हे जर मिश्रण आपण सुरुवातीलाच जास्त घट्ट केलं ना तर रवा अजून थोडासा फुलतो आणि हे अजून घट्ट होतं, त्यामुळे हे आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, अशा प्रकारे किती छान सॉफ्ट पीठ झाले तुम्ही पाहू शकाल। याची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकाल। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे। तोवर लगेच आपण सारण बनवून घेऊयात। तीळ आपले थंड झालेले आहे, तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, तो छान बारीक चिरून घेते। एवढा गूळ आपल्याला लागणार नाही, यातला 2 कप गूळ आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तुम्ही जर गोड थोडंसं कमी खात असाल तर मग 1.5 कप गूळ घालू शकता। याच कपाने मी 2 कप गूळ मोजून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। आता यात आपल्याला थोडे तीळ घालून हे बारीक करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी अर्धे तीळ घालते आणि नंतर अर्धे। थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि आता झाकण लावून पल्स मोडवरती हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तीळ जास्त बारीक करायचे नाही आहेत बरं। अशा प्रकारे थोडेसे जाडसर तीळ आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे अर्धे तुकडे झालेले। हे सारण मी आता एका बाउलमध्ये ओतून घेते। आता सारण बनवून घेईपर्यंत आपलं पीठही छान रेस झालेलं आहे, त्यामुळे लगेच आपण याच्या करंजा बनवायला घेऊयात। सुरुवातीला अगोदर पीठ आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यातलं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला याची पातळ अशी पारे लाटून घ्यायची आहे। जेवढी आपली पारी पातळ राहील ना तेवढी करंजी आपली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील होते। आता हे जर पीठ पोलपाट्याला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, पण शक्यतो हे रव्यापासून बनवलेलं असल्यामुळे पोलपाट्याला चिटकत नाही। आता अशी पातळ पारी लाटून झाली की करंजी आपल्याला भरून घ्यायची आहे। मी साच्याला थोडंसं तेल लावून घेतले, जेणेकरून करंजी याला चिटकू नये। तुम्हाला साचा न वापरता करंजा बनवता येत असेल तर तुम्ही तशा देखील याच्या करंजा बनवून घेऊ शकता। आता पारी साच्यामध्ये टाकण्यापूर्वी साचा आपल्याला थोडासा जोडून घ्यायचा आहे, त्यानंतर पारी यावरती ठेवायची आहे आणि आता यात मावेल तेवढं सारण आपल्याला गच्च भरून घ्यायचं आहे। सारण जरा जास्तच भरायचं आहे, कमी जर भरलं तर खुळखुळ्यासारख्या करंजा तयार होतात आणि जास्त सारण असेल तर मग करंजीही खायला छान लागते। सारण असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साचा पॅक करून घ्यायचा आहे। परत याला वरून असं प्रेस करायचं आहे आणि मग एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा याला असं दाबून घ्यायचं आहे आणि मग आपली करंजी तयार आहे। किती सुरेख करंजी तयार झाली तुम्ही पाहू शकाल, एकदम गुबगुबीत, कारण आपण भरपूर सारण भरलेलं आहे। आता ह्या तयार केलेल्या करंजा आपल्याला सुती कपड्याखाली झाकून ठेवायच्या आहे, जेणेकरून दुसऱ्या करंजा तयार करून घेईपर्यंत ह्या सुकत नाही। आता अजून एक करंजी बनवून दाखवते मी तुम्हाला। त्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, पीठ थोडंसं सॉफ्ट करून घेतले। आता याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे।
राहिलेलं पीठ देखील आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे बरं, नाहीतर हे पीठ कोरडं होत जातं, कारण हे आपण रव्यापासून बनवलेलं आहे. पातळ अशी पारी लाटून झाली की आपल्याला साच्यामध्ये अशी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर यात मावेल तेवढं सारण घालायचं आहे, अगदी 2 ते 2.5 चमचे. सारण आता असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच साचा पॅक करून घ्यायचा आहे. साचा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. करंजी उमलू नये यासाठी हे आपल्याला परत थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि मग साच्यातून करंजी काढून घ्यायची आहे. दुसरी ही करंजी आपली तयार आहे. छान गुबगुबीत तयार झालेली आहे ही देखील. आता काही करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहे. या जास्त सुकू नयेत यासाठी हे आपण तळून घेऊया. बाकीच्या मी नंतर तयार करून घेणार आहे. करंज्या तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला कढईत मावतील तेवढ्या करंज्या सोडायच्या आहे आणि मीडियम फ्लेमवरती आलटवून पालटवून ह्या करंज्या आपल्याला सोनेरी कलरच्या होईस्तोवर व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. करंज्या आपल्या व्यवस्थित तळलेल्या आहे आणि याला छान सोनेरी कलर आला आहे. हे आम्ही आता काढून घेते. यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे आणि यातलं तेल निथळतंय तोवर लगेच आपल्याला तेलामध्ये दुसरी बॅच ॲड करायची आहे. परत आपल्याला कढईत मावतील तेवढ्या करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे आणि हे आता मध्यम आचेवरती सोनेरी कलरच्या होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. अधूनमधून याची साईड चेंज करत राहायचं आहे बरं, म्हणजे एकसारख्या तळल्या जातात. करंज्या आता आपल्या व्यवस्थित तळलेल्या आहे. हे देखील मी काढून घेते. ही आपली शेवटची बॅच होती बरं. सर्व करंज्या मी तळून घेतलेल्या आहे आणि आवाजावरूनच कळालं असेल तुम्हाला ह्या किती छान कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. तर तसेच ह्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत बरं. तुम्ही पाहू शकाल जराही तेल लागत नाही आहे हाताला आणि ह्या किती कुरकुरीत झालेल्या आहे हे सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण आवाजावरून समजलंच असेल तुम्हाला. तसेच थंडीच्या दिवसात तिळगुळ एकत्र खाणं खूप फायदेमंद असतं, कारण यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, आपली पचनशक्ती सुधारते, शरीर छान उबदार राहते, तसेच हाडेही मजबूत होतात आणि इतर अजूनही खूप फायदे आहेत. त्यामुळे थंडीच्या दिवसात ह्या खारीसारख्या खुसखुशीत तिळगुळाच्या करंज्या एकदा तरी नक्की बनवून खा, कारण मला खात्री आहे तुम्हाला या करंज्या खूप आवडतील आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल. तर नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.